श्री स्वामी समर्थ. मौनी अमावस्या 2025. मौनी अमावस्या कधी आणि का साजरी केली जाते आज आपण जाणून घेऊ. पितरांना प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक महिन्यात अमावस्या ही तिथी येते. मौनी अमावस्या माघ महिन्यात साजरी केली जाते. मौनी अमावस्येच्या दिवशी पिंडदान आणि पितरांचे तर्पण केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने पितरांचा मोक्ष होतो. तसेच व्यक्तीला पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो. मौनी अमावस्येला पिंडदान आणि तर्पण देण्याची परंपरा आहे. तसेच भक्तीप्रमाणे अन्न व धन हे दान केले जाते. याशिवाय पवित्र नदीत स्नान आणि मौन व्रतही पाळले जाते. ही शुभ कार्य केल्याने सुख समृद्धी वाढते आणि पितरांचा आशीर्वादही व्यक्तीवर सदैव राहतो, अशी धार्मिक धारणा आहे. या दिवशी मौन व्रत पाळल्याने मन नियंत्रित होते आणि ध्यानात एकाग्रता वाढते. पण तुम्हाला माहित आहे का की मौनी अमावस्या हा सण कधी आणि का साजरा केला जातो? आज आपण त्याची माहिती घेऊया. मौनी अमावस्या ही कधी साजरी केली जाते? पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येच्या दिवशी मौनी अमावस्येचा सण हा साजरा केला जातो. यावेळी मौनी अमावस्या ही 29 जानेवारी रोजी आहे. याला माघ अमावस्या असेही म्हणतात आणि याचा शुभ मुहूर्त आहे. माघ अमावस्या ही 28 जानेवारी रोजी संध्याकाळी 7:35 सुरू होईल आणि 29 जानेवारी रोजी संध्याकाळी 6:05 समाप्त होईल. आता ही अमावस्या का साजरी केली जाते? सनातन धर्माच्या धर्मग्रंथात मौनी अमावस्येच्या सणाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. अमावस्या तिथी भगवान विष्णू जगाचे पालन पोषण आणि पूर्वजरांना समर्पित आहे. या दिवशी दान केल्याने पितरांचा मोक्ष होतो, अशी धार्मिक मान्यता आहे. याशिवाय पवित्र नदीत स्नान केल्याने व्यक्तींच्या पापांपासून मुक्ती मिळते. या दिवशी मौन व्रत हे पाळल्याने शुद्ध वाणी आणि आध्यात्मिक प्रगती होते. तसेच मौनी अमावस्येच्या दिवशी पूजा केल्यानंतर मंदिरात किंवा गरीब लोकांना उबदार कपडे, अन्न